जय हिंद मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस होमगार्ड भरती नुकतीच महाराष्ट्रासाठी 9,700 पदांच्या भरतीचे आयोजन झालेले आहे. तरी सर्व मुलामुलींनी हे भरती मारणे खूप गरजेचे आहे. वर्दी मिळवण्याचे स्वप्न आपले पूर्ण होऊ शकते. तर मित्रांनो, आताच लागा तयारीला आणि देश सेवा करण्याचे स्वप्न करा आता पूर्ण. तर मित्रांनो, या भरतीसाठी तुम्हाला फक्त ग्राउंड आणि गोळा फेकच राहणार आहे. तर यामध्ये घाबरण्याचे आता काहीच काम नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होमगार्ड भरतीविषयी सर्व माहिती सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ ऐका आणि जास्तीत जास्त मुलामुलींनी महाराष्ट्र पोलीस होमगार्डमध्ये सिलेक्शन करून देश सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करा. तर मित्रांनो, चला माहितीकडे वळूया. होमगार्ड नोंदणी नियम व अटी. होमगार्ड पात्रतेचे निकष. शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण. शारीरिक पात्रता वय 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षाच्या आत. उंची पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर, महिलांकरिता 150 सेंटीमीटर. पुरुषांकरिता छाती न फुगविता किमान 76 सेंटीमीटर, कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगविणे आवश्यक. आणि आवश्यक कागदपत्र: रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला. तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र. तर मित्रांनो, आता पाहूया आपण रनिंग. तर पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे हे 25 गुणांसाठी असते. 5 मीटर 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी धावला तर 20 गुण मिळतील आणि जास्त वेळ लावला तर तसे तुमचे गुण कमी केले जातील. आणि महिलांसाठी 800 मीटर धावणे आहे 25 गुणांसाठी. 2 मीटर 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी धावला तर 25 गुण मिळतील. तर मित्रांनो, आता पाहूया गोळाफेक. पुरुषांसाठी गोळाफेक हा राहतो 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला 10 गुण मिळतील. आणि त्यापेक्षा जसे तुम्ही कमी गोळा फेकाल तसे तुमचे गुण कमी केले जातील. तर मित्रांनो, आता पाहूया महिलांसाठी गोळाफेक. तर 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा जर तुम्ही फेकाल तर 10 गुण तुम्हाला मिळतील आणि कमी फेकाल तर तुम्हाला तसे तुमचे गुण कमी केले जातील. त्याकरिता जास्तीत जास्त दूर आपला गोळा फेकला जाईल एवढेच प्रयत्न आपण करायचे. तर मित्रांनो, आता पाहूया आपण सर्टिफिकेटबद्दल माहिती. ITI प्रमाणपत्र 2 गुण. खेळांमध्ये सर्टिफिकेट जर तुम्हाला मिळालं असेल तर तुम्हाला 3 गुण दिले जातील. माजी सैनिक डिस्चार्ज कार्ड आवश्यक प्रमाणपत्र जर तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला 4 गुण दिले जातील. आणि NCC-B प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 5 गुण दिले जातील. आणि NCC प्रमाणपत्र जर तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला 7 गुण दिले जातील. आणि नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 8 गुण दिले जातील. आणि ड्रायव्हिंग लायसन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 2 गुण दिले जातील. आणि सर्व 7चे जर सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 10 गुण दिले जातील. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस होमगार्ड भरतीची माहिती जे काही मी तुम्हाला दिली ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असेल तर मित्रांनो, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनासुद्धा या भरतीचा लाभ घेऊ द्या. आणि जास्तीत जास्त संख्येने होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन करून देश सेवा पूर्ण करा. जय हिंद.